म्हणतात, अगं पण वल्लरी, तू कशी काय आज धडपडलीस ग घरामध्ये? तेव्हा वल्लरी म्हणते, हो ना, कशी धडपडले माहित नाही, पुढच्या वेळेला आहे ना मुहूर्त काढून धडपडेन हा. तेव्हा अंजली म्हणते की मामा, अरे ते जाऊ दे, आधी तू मला सांग, आपल्या क्यूट कपलचे फोटोज आहेत का तुझ्याकडे इनॉग्रेशनचे? तेव्हा मामा म्हणतात, हो आहेत ना, मला आपल्या स्टाफने पाठवलेत, थांबा मी तुला दाखवतो. तेव्हा इथे मामा आता अंजलीला आपल्या मोबाईलमधले फोटोज दाखवत असतात. तेव्हा इथे मामा म्हणत असतात की महत्त्वाची गोष्ट सांगतो, इथे आज अर्धविश्वरीची वाट बघू नका, आपण झोपूया, वाट बघून काही उपयोग होणार नाहीये. तेव्हा आता हा टोमणा मामांनी राकेशला मारलेला असतो. तेव्हा राकेश लगेचच रागाने तिथून निघून जातो. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं, जिजू का असे निघून गेले? तेव्हा इथे मामा म्हणतात, जाऊ दे ना, त्यांना काहीतरी काम आठवलं असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशला इथे फोन येतो. आकाश फोनवरती बोलण्यासाठी बाजूला निघून जातो. तेव्हा वल्लरी म्हणत असते, या आकाशला कोणाचे सारखे सारखे फोन येतात, बऱ्याच वेळा बाजूला जाऊन बोलत असतो, बघू दे तरी यांचं नक्की चाललंय तरी काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशला राग आलेला असतो, तो आतमध्ये निघून जातो. तर इथे लावण्या तर भयंकर चिडलेली असते. लावण्या म्हणत असते, तिला आठवत असतं प्रेक्षकांनो, ईश्वरीने दिलेली थोबाडीत तिला आठवत असते आणि ती म्हणते की तिने माझ्या थोबाडीत मारली, या लावण्याच्या, तिची एवढी हिंमत, तिची लायकी तरी आहे का माझ्या गालावरती इथे थोबाडीत मारायची. तेव्हा इथे ईश्वरी आता खूपच जास्त तिला रागात म्हणालेली असते की अर्णव सर फक्त माझा नवरा आहे, फक्त माझा नवरा, त्यांच्यापासून लांब राहायचं. तेव्हा लावण्याला भयंकर राग आलेला असतो. ती म्हणते की ती मिडल क्लास ईश्वरी, तिने माझ्या थोबाडीत मारले ना, पण मी प्रॉमिस करते स्वतःला की नाही ना एक दिवशी एआरने तुझ्या थोबाडीत दिली आणि त्याने तुला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढून टाकलं तर नाव नाही सांगणार लावण्या म्हणून. आणि लवकरच तो दिवस येणार म्हणजे येणारच, ज्या दिवशी एआर स्वतः त्याच्या आयुष्यातून तुला काढून टाकेल, ते सुद्धा इतक्याच जोरात तुझ्या थोबाडीत देऊन. असं प्रेक्षकांनो, इथे आता लावण्या म्हणत असते. तिला असं वाटत असतं की माझ्या थोबाडीत दिलीस ना, मग आता तुझ्या सुद्धा एआर थोबाडीत देणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे जण बाहेर आलेले असतात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर चला, आपल्याला आता घरी जायचं आहे, खूप उशीर झालाय. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदर, मी कुठे येणार नाहीये, मला इथे छान वाटतंय, बघ ना किती छान वाटतंय इथे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो असं काय करताय, घरी जायला नको का? तेव्हा अर्णव म्हणतो, पण मी सिंदर, तुला एक सांगू का, तू एवढी छोटी आहेस, एवढी छोटी नाजूक, पण तू काय केलंस, तू लावण्याच्या अशी जोरात थोबाडीत दिलीस,